नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। राशन किट वितरण में अनियमितता पर विधायक बालाजी केणीकर का अल्टीमेटम, 4 दिन में वितरण नहीं तो होगी जांच। गणेश उत्सव के शुभ अवसर पर लिया था राशन किट वितरित करने का निर्णय। शहर में राशन किट वितरण में अनियमितता को लेकर हड़कंप मच गया है। आज नवरे पार्क स्थित शास्त्री स्कूल में एक अहम बैठक आयोजित की गई, जिसमें राशन अधिकारी संतोष मोर, शशिकांत पाठक, जसराज नरुतकर और अनीता तुपे सहित कई प्रमुख अधिकारी उपस्थित थे। बैठक की अध्यक्षता शिवसेना के विधायक बालाजी केणीकर ने की, जिनके कड़े रुख ने प्रशासन में खलबली मचा दी है। बैठक में माघी गणपति के अवसर पर वितरित किए गए राशन किटों की समीक्षा की गई। खुलासा हुआ है कि कुल 31,000 राशन किटों में से मात्र 13,000 किट ही अब तक बांटे गए हैं, जबकि 18,000 किट अभी भी बाकी है। इस पर विधायक बालाजी केणीकर ने नाराजगी जताते हुए राशन अधिकारियों को 4 दिनों का अल्टीमेटम दिया और कहा कि यदि बाकी बचे किटों का वितरण समय पर नहीं हुआ तो 5वें दिन से सख्त जांच शुरू की जाएगी। राशन अधिकारियों ने विधायक केणीकर का आभार व्यक्त किया और जल्द ही सभी किटों का वितरण पूरा करने का आश्वासन दिया। बैठक में शिवसेना के माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगर सेवक सुभाष सालुंके, माजी नगर सेवक लेलिन मुक्कू समेत कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। विधायक केणीकर ने यह भी कहा कि राशन किट वितरण में किसी भी वार्ड के साथ पक्षपात नहीं होना चाहिए, चाहे वह शिवसेना का हो, कांग्रेस का हो या भाजपा का हो। हर वार्ड में राशन किट समान रूप से पहुंचाया जाए, ये जनता का हक है और इसे हर जरूरतमंद तक पहुंचाया जाना चाहिए। राशन किट वितरण में अनियमितता पर विधायक बालाजी केणीकर का सख्त अल्टीमेटम प्रशासन के लिए एक बड़ा झटका है। अब देखना यह होगा कि अधिकारियों की कार्यप्रणाली में सुधार आता है या फिर जांच की तैयारी होगी। आता 15 दिवस बाकी आहे। आता लगेच दिवाळीचा सीधा वाटप होणार आहे, बरोबर ना? नोव्हेंबरला सीधा वाटप होईल ना ते पोस्टचा, ऑक्टोबर 1 ला मिळेल असं ना, तर तो आता लगेच येऊन बसला। म्हणजे तुम्हाला आता आम्ही सांगितलंय, तुमच्या वरून सर्व अधिकाऱ्यांना मी सांगितलंय की आम्हाला 15-20 दिवस, दिवाळीच्या 15-20 दिवस अगोदर माल सगळ्यांच्या दुकानात पोहोचला पाहिजे। त्याच्यात तुमची चूक नाहीये, काही ट्रान्सपोर्ट वाल्यांची चूक आहे, काही तिकडून पार्सल काढणाऱ्याचे असतात ना अधिकाऱ्यांची चूक आहे, पुरवठा अधिकाऱ्यांची चूक आहे, अशा अनेक काही चूक आहेत। त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं। ही जी बैठक आहे मी कोणाला दोष प्रतिदोष देण्याची नाही। ह्या बैठकीचा एकच उद्देश आहे की जे 5-6 दिवसापूर्वी जे दुकानदारांनी पाहिजे काळ कृत्य केलं आणि त्या कृत्यामुळे आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबाणाचं नाव खराब झालं। आपण सगळेजण एवढं प्रामाणिकपणे काम करतोय का नाही सांगा? मुख्यमंत्री प्रामाणिकपणे काम करताय, सीधा डायरेक्ट तुमच्या दुकानापर्यंत पोहोचतो, तो तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं हे प्रामाणिकपणाचा तुमच्याकडून आम्हाला हवे। वर्षात 2 वेळेस 3 वेळेस शेतात होईल, दर महिन्याला तर नाहीये, बरोबर आहे? 2 किंवा 3 वेळेस होतात। आता गणपती झाले, दिवाळी झाली, तर पाडव्याला किंवा 6 डिसेंबरला, आता ते कसं तुम्ही गेल्या वर्षी 6 डिसेंबरला पण दिलता वाटत नाही घेतला। तर ते माझे एक अशी विनंती आपल्याला, आज जे 36 दुकानदार आहेत, जे लोक आलेले नाही, जवळजवळ 25-26 असतील म्हणा, किंवा त्यांनाही तुम्ही सांगा, जे आलेले नाही त्यांच्या मला लिस्ट आपण आपल्या त्या विभागातील आपले जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण सांगू, त्या विभागामध्ये उभा या, त्या मिटिंगला आला नव्हता, तिथं साहेबांचं तुमचा फोटो लावा, आपल्या बॅनर लावून ठेवा आणि आपल्या विभागातल्या कार्यकर्त्याचे बॅनर दुकानदाराच्या समोर लावून ठेवायचं आणि त्याला किती वाजता उघडतोय, किती वाजता बंद करतोय, फोटो काढून ठेवा आणि ते फोटो साहेबांना पाठवा, मलाही पाठवा, वरील अधिकाऱ्यांना पण पाठवा, जेणेकरून जे तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडलं पाहिजे, हे मी तुमच्याकडून विनंती करतोय। अन्यथा ह्या आम्ही सगळेच अलर्ट झालेलो आहे, जी झालेली दुर्घटना आहे चुकीची आहे आणि आता होऊ नये। आता बघा 18,000 झालेले आहे, म्हणजे वाटप झालं 31,000 म्हणजे किती बाकी आहे? किती बाकी आहे? 13,000, बरोबर आहे? तर 13,000 कमी झाले का मला सांगा बरं? 13,000 लोकांना आनंदाचा फुकट शिधा वाटप आपण पोहोचू शकलो नाही आणि ज्या दुकानदारांनी पोहोचवलं नाही त्याच्यावर आता आपण काय करायला हवं सांग?
तुम्ही काय करणार, काय नोटीस देणार? नाही, पण तो काय वाटत? आज आपण सर्व इथे उपस्थित झाल्याबद्दल मी सर्व दुकानदार बंधूंचे आणि भगिनींचे स्वागत करत आहे. आज आपल्याला आपले अंबरनाथचे लाडके आमदार सिद्धीकर साहेब सीधा गौरी गणपती किट याचे वाटप नियंत्रण आणि त्याबद्दल काही महत्वाचं मार्गदर्शन आपणच करणार आहेत. हे सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं अनुपालन करावं ही मी सगळ्यांना विनंती करत आहे. तरी आमदार साहेब यांनी आपले मनापासून व्यक्त करायचे. 46.1 येते एक मोठी कारवाई झाली. तेलाच्या 270 किलोच्या पिशव्या त्यांनी काढण्याचा प्रयत्न एका दुकानदारांनी केला, एका काटेवाल्यांनी केला. त्याच्याविरुद्ध आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. सीधावटक कार्यालयामार्फत हा जो प्रकार घडला आहे तो प्रकार एकदम चुकीचा आणि गलिच्छ प्रकार घडलेला आहे. तो अंबरनाथचे नाव त्यामुळे अंबरनाथचे नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ खराब झालेले आहे. तर असे प्रकार घडू नये यासाठी सर्व दुकानदारांनी विशेष काळजी घ्यावी आणि असे प्रकार पुन्हा घडलेच नाही पाहिजे याबद्दल खूपच व्यवस्थित काळजी घ्यावी अशी विनंती सर्व दुकानदारांना करत आहे. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।